स्ट्रिक्टली ॲव्हरेज, बिलो ॲव्हरेज पण म्हणू शकतो या चित्रपटाला मी. अरे लाजा वाटू द्या रे, थोडी लाजा वाटू द्या. याची कम्पेअर तुम्ही दादा कोंडकेंशी करताय काही जण. अरे लाज सिरियसली वाटू द्या तरी तुम्हाला. म्हणजे इतका मोठा अपमान काही असू नाही शकत. काय लॉजिक आहे या मागे बॉस? आय मीन टू से ये जास्त पैसा आहे जिओवाल्यांकडे. जिओ मराठीने याला पैसे दिले या चित्रपटाला, मान्य, सगळं मान्य आहे. प्रोडक्शन व्हॅल्यू पण जबरदस्त आहे, स्क्रीन्स पण ठीकठाक मिळाले. याचा अर्थ काय बोलला यार तुम्ही? म्हणजे मजाक आहे का? या चित्रपटाची स्टोरी मित्रांनो एक ॲव्हरेजची स्टोरी आहे रे, म्हणजे नॉट बॅड. पण ज्या पद्धतीने हे लोक या चित्रपटाला चढवत आहे, आय मीन ठीक आहे, चित्रपट बघितल्यानंतर तरी ॲटलिस्ट थोडी लाजा वाटू द्या की तुम्ही काय बोलताय. आय मीन सिरियसली दादा कोंडके वगैरे असे तुम्ही कम्पेअर करताय यार. आय मीन माझ्याकडे वर्ड्स नाही आहे यार की काय आहे भारतीय पब्लिक. चित्रपट एक तर वर्ड्स नाही आहेत माझ्याकडे यार बॉस. सिरियसली चित्रपट ॲव्हरेज आहे, मी तरी हे म्हणायला तयार आहे. म्हणजे इट्स नॉट लाईक दॅट की मला नाही आवडला. मी इवन तुम्हाला माहिती की मी एकदम ऑनेस्टली खराब आहे तर खराब बोलणाऱ्यातला आहे. चांगला चित्रपट आहे तर चांगलाच म्हणेल. पण याची त्या मानाने तरी मी म्हणेल की बिलो ॲव्हरेज या चित्रपटाचं सगळ्यांचं जे काम आहे ते बिलो ॲव्हरेज आहे. आणि चित्रपटाची स्टोरीविषयी जर बोलायला गेलं तर ॲव्हरेजची स्टोरी आहे. थोडे काही 1-2 ठिकाणी तुम्हाला खरं हसू येईल, असं नाही की बिलकुल नाही. आणि या चित्रपटाला मी रेटिंग देणार नाही यार, मला अपमान नाही करायचा आहे. मग ते रेटिंग तुम्ही म्हणाल यार हे तर हेट आहे ना, लोकांची एक मस्ती असते, हेट फैला आहे भाई तू, हेट फैलवतो आहे भाऊ तू टाईप्स. तर तसं काही नाही, रेटिंग नाही देऊ इच्छिते मी. बाकी तुम्हाला बघायचं आहे तर बघा, फक्त जपून कंपॅरिझन करत जा. आणि काही स्टोरी ॲव्हरेज आहे यार, म्हणजे ते बी माझ्या बोलण्यावर ठाम आहे. कारण ज्या पद्धतीने जिओने या चित्रपटाला प्रमोट वगैरे केलं होतं ना बॉस, मला वाटलं खूपच यार एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी आहे की एवढी कसं काय हाईप चालली की सगळे लोक याविषयी बोलत आहे. मला नाही माहिती भाऊ हा काही कुठून काही इंडियन आयडल वगैरे काही मराठीत असतं असेल नसेल, कुठून काही जिंकून आला आहे का, कारण मला माहीत नाही याविषयी काही. पण हाईप अशी बनली आहे त्या मानाने किंवा त्यामुळे असं वाटतं की कोणता मराठी कार्यक्रम वगैरे असेल आणि हा व्यक्ती जिंकून आला असावा, अंदाज आहे माझा, मला नाही माहिती. आय एम सो सॉरी त्या बाबतीत. चित्रपटाचा एक्सपिरियन्स माझा ॲव्हरेज होता, वाईट नाही आहे. पण प्लीज यार जपून कमेंट्स करायला शिका, एवढंच सांगेल.